श्री स्वामी समर्थ कृपा स्वामींच्या या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही मनातून थकले असाल, एकटं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा संदेश कदाचित फक्त तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, जीवनात कधी ना कधी असा क्षण येतो जेव्हा मन पूर्णपणे थकून जाते। कितीही प्रयत्न केले तरी काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत। लोक असतात आजूबाजूला, पण समजून घेणारं कोणीच नसतं। रात्र होते आणि आपण एकटेच असतो। आपल्या विचाराशी लढत बसतो, आपणच आपल्याशी झुंजत बसतो। कधी कधी अश्रू येतात, कधी कधी मन मोकळे होऊन रडावंसं वाटतं, कधी कधी मनात प्रश्न येतो, देवा माझ्यासोबतच असं का घडतं? पण त्या क्षणी एक गोष्ट आपल्याला वाचवते। ते कोणती असेल बर? ते म्हणजे स्वामींचं नामस्मरण। पण प्रश्न असाही पडतो, नामस्मरण का करायचं, कशासाठी करायचं, आणि नामस्मरण केल्याने देव पावेल का, असे बरेच प्रश्न डोक्यामध्ये पडत असतात। नामस्मरण का करायचं याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आहे, म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका, तर पूर्ण बघा। चला तर मग सुरू करूया। जेव्हा मन खूप अस्वस्थ असतं, विचाराचा गोंधळ सुरू असतो, तेव्हा फक्त 2 मिनिटे थांबा, डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मग बघा, तुम्हाला जाणवेल हळूहळू मन शांत होते, हृदय हलकं होते। आपण सर्व विचारांपासून दूर चाललोय। आपल्या डोक्यातले सर्व विचार शांत होतात, कारण स्वामींच्या नावातच शांतीची शक्ती आहे। कधी कधी आपण इतके थकतो की बोलायलाही शक्ती उरत नाही। कधी कधी आपण या धावपळीच्या जगात इतके धावतो, पळायलाही ऊर्जा मिळत नाही। त्यावेळी मनात एकच नाव पुरेसं असतं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ। स्वामींना आवाजाची गरज नसते बरं का, त्यांना भावना कळतात। अनेक भक्त सांगतात, मोठं संकट आले की सगळे मार्ग बंद होतात, पण त्यांनीही एकच काम केलं। जेव्हा त्यांची संकट आले आणि मार्ग बंद झाले, तेव्हा त्यांनी एकच गोष्ट केली, ते म्हणजे नामस्मरणाची। त्यांनीही खूप वेळेस नामस्मरण केलं स्वामी समर्थांचं, आणि अचानक एक नवीन मार्ग उघडला। त्यांची संकट दूर झाली, संकटावर मात झाली। कल्पना करा, तुम्ही अंधाऱ्या रस्त्यावर चालत आहात आणि अचानक प्रकाश पडतो, म्हणजे काय होतं? तेच उत्तर आहे नामस्मरणाचं। तसंच नामस्मरण म्हणजे तुमच्या आयुष्यातला प्रकाश आहे। जेव्हा तुम्ही नामस्मरण करताय, तेव्हा तुम्हाला जाणवतं, मी एकटा नाही। हा विचार तुम्हाला मजबूत बनवतो, म्हणून कधी एकटा मानू नका। माझ्यासोबत स्वामी समर्थ नेहमी आहेत, हा विश्वास स्वतःशी बाळगा, आणि मग कोणत्याही संकटाला समोर जाऊ शकता। मनातले वाईट विचार हळूहळू कमी होतात, राग, द्वेष, चिंता सगळं कमी होतं, आणि मन शांत, स्वच्छ होतं। नामस्मरण म्हणजे आत्म्याची स्वच्छता। स्वामी समर्थ कृपा कशी करतात, स्वामींची कृपा कशी मिळते, कशी करायची, हे पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। आता स्वामी समर्थ हे करुणेचे सागर आहेत। स्वामी समर्थ व्यक्तींना आधार आहेत, पण त्यांची कृपा तुम्हाला कधी जाणवते माहिती आहे का? जेव्हा तुम्ही काही मिळवण्यासाठी हार मानत नाहीत, तेव्हा जाणवते। जेव्हा तुम्ही स्वामीवर संकटात विश्वास ठेवतात, तेव्हा स्वामींची कृपा जाणवते। म्हणून स्वामीवरला विश्वास कधीच ढळू देऊ नका। जेव्हा तुम्ही स्वामींचं सतत नित्य नियमाने नाव घेता, तेव्हा स्वामींची कृपा जाणवते। मी तुम्हाला माझ्या समोर घडलेले 2 अनुभव सांगू इच्छिते। चला तर मग सुरू करूया। एक स्त्री होती, तिच्या आयुष्यात खूप अडचणी होत्या,
घरात भांडणं असायची, आर्थिक परिस्थिती असायची, आर्थिक त्रास असायचा, लोकांची बोलणी असायची. ती खूप त्रासलेली होती. एक दिवस तिनं ठरवलं, मी रोज 15 मिनिट नित्यनियमाने नामस्मरण करणार. पहिल्या काही दिवसात काहीच फरक दिसला नाही, पण ती थांबली नाही. ती नित्यनियमाने नामस्मरण करतच होती. काही आठवड्यांनी घरात शांतता यायला लागली, मन शांत झालं आणि तिला कळलं बदल बाहेर नाही, आधी आत होतो. दुसरा अनुभव म्हणजे एक तरुण होता. नोकरी नाही, सतत अपयश. त्याला नेहमी वाटायचं, मी एवढा शिकलो आहे, एवढे पैसे गेलेत, तर मला आता नोकरी नाही, काहीच नाही होऊ शकत, आयुष्य सर्व संपले. तो नेहमी निराश व्हायचा. एक दिवस एका वृद्ध माणसाने त्याला सांगितलं, फक्त तू स्वामींचं नाव घे. सुरुवातीला हे ऐकून तो तरुण हसला, पण शेवटी तो प्रयत्न केला. तो नेहमी नामस्मरण करायचा. जमत नसलं तरी तो थोडं का होईना नामस्मरण करायचा. काही दिवसांनी त्याला काम मिळालं, पण त्याला समजलं काम मिळणं हा चमत्कार नव्हता, त्याचा आत्मविश्वास परत येणं हा खरा चमत्कार होता. हे 2 अनुभव मी तुम्हाला सांगितले. या 2 अनुभवामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात मोठं सत्य काय माहिती आहे का तुम्हाला नामस्मरणाचं? नामस्मरण म्हणजे फक्त शब्द नाहीत, तो एक संबंध आहे तुमच्यामधला आणि स्वामीमधला. जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेताय तेव्हा तुम्ही एकटं नाही आहेत. श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत. आज तुम्ही खूप थकला असाल, रडू येत असेल, कोणी तुम्हाला समजून घेत नसेल, तर फक्त एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी खात्रीने सांगते तुम्हाला ते जाणवल, कोणीतरी तुमच्यासोबत आहे. चला तर मग आपण सगळे मिळून स्वामींचं नाव घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आजपासून दररोज फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून मनापासून नामस्मरण करत चला. तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कृपा स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच स्वामींच्या कृपेच्या गोष्टी आपण रोज घेऊन येणार आहोत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.